आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारे ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय घडामोडींचा दिवस ठरलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले यांनी अधिकृत अर्ज दाखल केला। त्या भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई आहेत। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना गुलाबराव करंजुले म्हणाले, भयमुक्त अंबरनाथ हा आमचा मुख्य अजेंडा असून विकासाच्या राजकारणावर आम्ही लोकांचा विश्वास जिंकू। तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की अंबरनाथच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या आधारावर आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू। आणि असं वाटतं की इतका प्रतिसाद मिळाला आहे जनतेचा, तर असं वाटतं की विकासाकडे आपण वाटचाल चालू केलेलीच आहे आणि जनतेने विकासाला पाठिंबा दिलेलाच आहे। अंबरनाथ खरं पाहिलं तर आज बदलापूर आणि अंबरनाथ मधली तुलना जर केली तर बदलापूरचा विकास इतका झपाट्याने झाला। अंबरनाथचा इतिहास एकदम म्हणजे विचित्र असा इतिहास असल्यामुळे अंबरनाथ शहराचा जो भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार त्याच्यामुळे अंबरनाथचा विकास झाला नाही आणि बऱ्याच वर्ष एक हाती सत्ता असल्यामुळं बिनधास्त भ्रष्टाचार करायला त्यांना वाव होता। परंतु आता तेजश्री करंजुले पाटील या एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि उच्च शिक्षित असल्यामुळं भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसेल। महायुतीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव आणि भाजपाची स्वतंत्र लढाई लक्षवेधी ठरत असून अंबरनाथची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।